कढई तापायला ठेवायची. थोडंसं तेल घालून घ्यायचं. थोडीशी तूर डाळ, धने, जिरे आणि आपल्याला किती पाहिजे ते, म्हणजे आपल्या घरी तिखट किती लागते त्याच्यावर अवलंबून. मिरची, ते सगळं भाजून घ्यायचं. तर हे छानपैकी भाजून घ्यायचं. हे होऊ द्यायचं नाही, करपू द्यायचं नाही सगळं. थोडासा म्हणून गॅस बारीक गॅसवरच करायचा. आता त्याच्यात थोडंसं खोबरं घालायचं. म्हैसूर स्पेशल म्हैसूर लसूण पावडर करायला. थोडंसं ओलं खोबऱ्याची चव घालायची. हे मला खोवता येत नाही म्हणून मी आपलं खिसते. थोडा प्रॉब्लेम आहे त्याचा. तर छानपैकी भाजून घ्यायचं. असं कलर बदलायला पाहिजे. ते कलर बदलेपर्यंत इकडे कुकर झाला आहे. कुकरला डाळ आणि टोमॅटो मी घातला. आता काय करायचं, टोमॅटो वरच्यावर पहिल्यांदा काढून घ्यायचा. इकडं गॅस बंद करते. भात तयार आहे. असा गरम होतं. टोमॅटो सेपरेट काढून घ्यायला पाहिजे. आता हे गॅस बंद केला आहे. आता हे खलबत्त्यात किंवा उकळात करून घ्यायचं. नसेल तर मिक्सर. शक्यतो मिक्सरमध्ये करायचं नाही, मिक्सरला टेस्ट बदलते. तर काय करायचं आहे, हे टोमॅटोत की नाही थोडंसं गार पाणी घालायचं, म्हणजे हात घालून स्किन त्याची काढता येईल. असं काय करायचं, टोमॅटोत थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे गार होतं आहे, त्याची स्किन काढणं सोपं जातं. तोपर्यंत मी इकडं हे बारीक करून घ्यायचं मसाला. मसाला झाला आहे. तेल घातलेलं त्याच्यामुळे तेलकटपणा येतो त्याला. आता काय करायचं आहे, हे टोमॅटोचे तर स्किन काढणं सोपं जाते. पाणी घातलेलं असते नाही. टोमॅटो जर शिजायला हे जर राहिला तर मग थोडंसं मिक्सरला किंवा खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं. माझं जरासं शिजायला राहिला आहे, बारीक करून घेणं गरजेचं आहे. ह्याच खलबत्त्यात बारीक करून घेते नंतर. आता डाळ शिजली गेल्या चांगली. जरा रवीनं एकजीव करायला पाहिजे, हातानं होत नाही, गरम आहे. रवीने एकजीव करून घेते. आता डाळ पहिल्यांदा एकजीव करून घेते. आता गॅस बंद करते. पाणी उकळण्यासाठी. पहिल्यांदा लसूणची डाळ उकळायला ठेवायची. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. परत हा मसाला काय तयार केला हे वाटण घालायचं. त्याच्यानंतर टोमॅटो माझा शिजला गेलेला नाही आहे, असं टोमॅटो बारीक करायचं. टोमॅटो घालायचं. आता याला छान उकळी द्यायचं.
चांगली उकळी जाईल. अजून थोडं पाण्याची गरज आहे. ह्या टोमॅटोचं गरम पाणी आहे ना, तेच थोडंसं घालायचं. मीठ घातलं आहे. त्याच्यात फोडणी होऊ दे पहिल्यांदा. तेव्हा अजून आहे टोमॅटो राहिला तसं. छान उकळी मग घालूया. आता दूध काढून ठेवते. त्याला उकळी यायला लागली आहे, पण फोडणी दिली आहे ना, अजून फोडणी दिली. म्हैसूर स्टाईल रसम करायचं तर फोडणी ही तुपाचीच द्यायची. टेस्ट चांगली येते. आता काय करायचं, हे जे टोमॅटो चेचून घेतलेत की नाही, ह्याच्यातच आलं आणि लसूण काय करता बघूया. पातळी घेते मोहरी, जिरे, हिंग. गॅस बंद करते. कढई आणि अर्धी घ्यायचं. छान उकळी आली आहे. गॅस बंद करते. कोथिंबीर घालायची. रसम खाण्यासाठी तयार आहे. आता कोथिंबीर घातली. रसम खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गरम वाफाळलेला भात आणि रसम खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता रसम भात आणि रसम. अन्ना म्हणजे कन्नडमध्ये म्हणतात. मी म्हटलं भात आणि रसम करणार आहे. त्याच्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ हाफ केले. आणि टोमॅटो तसाच घातला तर चालतो आहे, पण एखादा काहीतरी किडा वगैरे असले चालतं, म्हणून मी अर्धा तरी करते. टोमॅटो कट करून काय घालायचं, हे त्याची स्किन काढायला पाहिजे. स्किन आरोग्यासाठी चांगली नाही आहे. साऊथमध्ये रसम फेमस आहे. साऊथ रसम फेमस आहे. आज मी ते करणार आहे, भात आणि रसम. आता कुकरला 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या, म्हणजे हे होतं. डाळ भात शिजला जातो. इकडं दूध तापवले.